उधळा रे गुलाल, वाजवा रे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य ही शक्य करीतो एक क्षणात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सदा, सांगे आम्हास. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तर आज आहे आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सकाळी लवकर उठले आणि स्वामींची पूजा करून घेतले. पूजा झाल्यावर गुरुचरित्र पारायणाचा 7वा दिवस आहे, तर 44 ते 53 अध्याय वाचून घेतले. आज प्रकट दिन आहे, तर 16 वेळेस पुरुष सूक्त, 1 वेळेस स्त्री सूक्त, गणपती अथर्वशीर्ष, स्वामी स्तवन, रामरक्षा, पवमान सूक्त या ज्या काही अभिषेकाच्या सेवा होत्या त्या मी करून घेतल्या. आज प्रकट दिन आहे, तर नैवेद्यामध्ये आज सगळं काही स्वामींच्या आवडीचे पदार्थ बनवले होते, जसं की पुरणपोळी, कटाची आमटी, कांदे भजे, बेसनचा लाडू आणि बरंच काही. प्रत्येक स्वामी भक्तासाठी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे खूप स्पेशल दिवस असतो. सकाळी उठल्यापासून त्यांचा प्लॅन असतो की मला आज स्वामींसाठी हे करायचे, ते करायचे, स्वामींना आज नैवेद्यात हे दाखवायचे. तसंच माझ्या मम्मीचं काहीसं होतं आणि आज स्वामी प्रकट दिन म्हणून मम्मीनी सगळं काही स्वामींच्या आवडीचे पदार्थ बनवले होते. 12 वाजता मम्मीचा सगळा स्वयंपाक करून झाला होता. मग स्वामींना नैवेद्य दाखवले आणि आरती करून घेतले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रकट दिनानिमित्त स्वामींनी माझ्याकडनं गुरुचरित्र पारायणाचं वाचन, त्याचबरोबर 21 स्वामी चरित्र सारामृत पारायणाचं वाचन अगदी निर्विघ्नपणे करून घेतलेत. करता आणि करविता स्वामी आहेत, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. मी तर या स्वामीकडे एकच प्रार्थना केली की स्वामी, जितकी माझ्याकडनं मागच्या वर्षात स्वामी सेवा करून घेतली त्यापेक्षाही अधिक स्वामी सेवा माझ्याकडनं या वर्षात करून घ्या. नंतर मी स्वामींच्या फोटोवर त्यांची अष्टगंध सजावट केले. फोटोवर केलेली अष्टगंध सजावट पाहिल्यावर असं वाटते की मला जितकं स्वामींना सजवायला आवडतं किंवा त्यांचं सजवल्यावर रूप पाहायला आवडते, त्यापेक्षाही जास्त स्वामींना माझ्याकडून सजून घ्यायला आवडते. तसं तर प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटला जायला सगळ्यांनाच आवडते, पण अष्टगंध सजावट केल्यावर मला असं वाटत होतं की अक्कलकोटचे महाराज योगीराज आज आपल्या घरी आल्यासारखे वाटत होते. यावर्षी प्रकट दिनानिमित्त माझी अशी इच्छा होती की स्वामींनी माझ्याकडनं मातीची मूर्ती बनवून घ्यावी आणि खरंच फर्स्ट अटेम्प्टमध्ये स्वामींनी माझ्याकडनं खूप सुंदर अशी मातीची मूर्ती बनवून घेतली. पण ती मातीची असल्यामुळे 2-3 दिवसात त्या मूर्तीला तडा गेला. तुम्हाला खोटं वाटेल पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हात पाय सगळीकडेच असं म्हणजे रेषा पडल्यात, म्हणजे मूर्तीला तडा गेला आहे. पण जे स्वामींचं फेस आहे त्यावरती एकही रेष पडली नाही. स्वामींचा फेस जसा होता अगदी तसाच राहिला. ही खरं तर स्वामी लीला आहे, स्वामींची माझ्यावर असलेली कृपा आहे. नंतर आम्ही दत्त मंदिरात गेलो होतो, दर्शन घेतले आणि स्वामीचरणी कृतज्ञता व्यक्त केली. अक्कलकोटला पाणी बॉटल वाटप सेवा होणार आहे, याबद्दल यथाशक्ती दान करण्यासाठी जो व्हिडिओ बनवला होता ते तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. तर काल अक्कलकोटला पाणी बॉटल वाटप सेवा झाली. दादा काल स्टेटस ठेवला होता, तर म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करूया व्हिडिओ. अक्कलकोटला होणाऱ्या एवढ्या मोठ्या सेवेमध्ये आमचा घारीचा वाटा देण्यासाठी आम्हाला संधी दिल्याबद्दल थँक्यू स्वप्नील दादा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.